हॅलो फ्रेंड्स. असं म्हणतात की जसं वय वाढतं तसं नॉलेज येतं, माणूस प्रगल्भ होतो. परंतु आजच्या भागात आपण पाहणार आहोत की एक छोटा मुलगा वयाने खूप छोटा आहे. त्याचं नॉलेज इतकं प्रगल्भ आहे, प्रचंड आहे की तो काय विचार करतो, किती अभ्यास केला त्याने आपण आजच्या भागात पाहणार आहोत. आजचा विषय आहे भेट, नवीन शास्त्रज्ञाची भेट छोट्या शास्त्रज्ञाशी. तर माझ्याबरोबर आहेत सार्थक शिंदे. त्यांचे वडील सचिन शिंदे जे पोलीस सर्व्हिसमध्ये आहेत आणि हा छोटा आता 6वीला आहे. तर जाणून घेऊयात आपण. सार्थक, नमस्ते. सार्थक, मी तुमच्याविषयी खूप ऐकलं होतं की तुम्ही खूप सायन्स अभ्यास केलाय, तुम्ही मोठी मोठी पुस्तक वाचलेले आहेत. तर आपण आजच्या प्रश्नामध्ये आपण जरा मिक्स होऊयात. मला सांग की हे युनिव्हर्स आहे, विश्व आहे, त्याची निर्मिती कशी झाली आणि ते कुठून सुरू झालं, ते कुठपर्यंत पोहोचलेलं आहे? जगातल्या महान सायंटिस्ट डॉक्टर स्टीफन हॉकिंगच्या नुसार बिग बँग थिअरीनुसार हे युनिवर्स बनलेलं आहे. पूर्ण युनिवर्सचा मास हे पार्टिकल एवढ्या बिंदूमध्ये समेटलेलं होतं. ते अचानक त्याचा एक मोठा स्फोट झाला. मग त्यापासून हायड्रोजन, हिलियम गॅस बाहेर निघाले. त्यात जास्त तर मात्रा हायड्रोजनची होती. ते हायड्रोजन एका केंद्रात येऊन स्टारची निर्मिती करायला लागले. म्हणजे कसं तिथे एकत्र येऊन फ्युजन करायला लागले. ते एकत्र साठत गेले. मग त्यांची ग्रॅव्हिटी एवढी प्रचंड झाली की ते एकमेकांना पार्टिकल धडकले आणि त्यामध्ये फ्युजन चालू झालं. असं खूप करोड तारे असे बनले, क्लस्टर बनले, ॲस्ट्रॉइड्स बनले, गॅलेक्सीज बनल्या. त्यापासून आपल्या युनिवर्स निर्माण झालं. तसंच एक गॅलेक्सी बी आपली तयार झाली होती, ज्याचं नाव आहे मिल्की वे. त्यात आपला एक सोलर सिस्टम आहे. आपल्या सोलर सिस्टमचं निर्माण कसं झालं सांगतो. एक असा मोठा सुपरनोवा झाला, आपली गॅलेक्सी तयार झाली. त्यामध्ये सॅजिटेरियस ए नावाचा ब्लॅक होल होता. आपल्या सोलर सिस्टम मध्ये फक्त हायड्रोजन गॅस, डस्ट पार्टिकल्स होते. ते केंद्रात येऊन हा असा एक मोठा तारा तयार झाला. त्याला आपण आता सूर्य म्हणतो. तो आपल्या पृथ्वीपेक्षा 13 लाख पटीनं मोठा आहे आणि ज्युपिटर पेक्षा 1000 पटीनं मोठा आहे. त्यानंतर त्याच्याकडला जे डस्ट हे राहिले होते, त्यापासून ज्युपिटर, युरेनस, नेपच्यून रॉकी प्लॅनेट्स तयार झाले. इनर प्लॅनेट्स म्हणजे मर्क्युरी, व्हीनस, अर्थ, मार्स आणि आउटर प्लॅनेट म्हणजे ज्युपिटर, सॅटर्न आणि युरेनस आणि नेपच्यून हे गॅस जायंट्स आहे. आणि प्लुटो हा डार्क प्लॅनेट आहे, म्हणजे जो चंद्रमापेक्षा छोटा आहे. पृथ्वी आणि मार्सच्या मध्ये थिया नावाचा एक प्लॅनेट होता. त्यांच्यामध्ये थोडे डिस्टन्स असल्यामुळं ते एकमेकांबरोबर कोलॅप झाले. त्यामुळं पृथ्वीचा काही तर भाग आणि थियाचा काहीतरी भाग पृथ्वीच्या कडे फिरू लागले आणि अर्धी जी हाफ थिया होती ती अर्थच्या आत घुसली आणि त्याच्याकडे ॲस्ट्रॉइड्स फिरू लागले. त्यापासून आपल्या चंद्राचा निर्माण झालेला आहे. त्या चंद्रावर खूप ज्वालामुखी होते आणि आपल्या अर्थवरही सुरुवातीला खूप ज्वालामुखी होते. तिथं 700 डिग्री सेल्सिअस तर आपल्या अर्थचं तापमान होतं सध्या. त्यात जीवन संभवच नाही. ॲस्ट्रॉइड येऊ लागले आणि अर्थवर कोलॅप्स होऊ लागले. खूप जास्त मात्रांमध्ये ॲस्ट्रॉइड अर्थवर कोलॅप्स होत होते. पण त्या ॲस्ट्रॉइड मध्ये सॅल्ट आणि वॉटर होतं, ते बी आईसच्या फॉर्म मध्ये. त्यामुळं आपली अर्थ थोडी थंड झाली. आणि पाण्याची मात्रा वाढू लागली आणि एक असे सेल्स निर्माण झाले जे हवेतून कार्बन डायऑक्साईड घेऊन ऑक्सिजन वेस्ट प्रोडक्टच्या नावाने बाहेर सोडतात, जसं की ट्रेस सारखं. मग तसं ते खूप जास्त मात्रांमध्ये ऑक्सिजन बाहेर सोडू लागले. त्याचमुळे त्यांचं एक्सटिंक्शन झालं. खूप खूप अलौकिक सांगतोय तो. खूप म्हणजे एवढं समजून घ्यायला मला स्वतःला 8 दिवस लागतील की नक्की कसं बनलं, काय झालं ते. तू एक उल्लेख केला होता मगाशी ब्लॅक होल. तर हे ब्लॅक होल म्हणजे नक्की काय असतं? त्याचा आपल्या युनिव्हर्सशी काय संबंध असतो?
ब्लॅक होल एक असा युनिव्हर्स मधला घटक आहे ज्याची ग्रॅव्हिटी खूप प्रचंड असते, पण त्याचा साईज छोटा असतो. जसं की मोठे ब्लॅक होल्स हे असतात, पण त्यांची ग्रॅव्हिटी खूप प्रचंड असते. पण काय म्हणतात की जर तारा मोठा असतो आणि ब्लॅक होल त्या तारेचा ब्लॅक होल झाल्यावर तो छोटा असतो. जास्त तर असे मोठे मोठे ब्लॅक होल्स असतात जे की दुसऱ्या ब्लॅक होल्सच्या कोलॅप्सून बनलेले असतात, कारण की त्या एवढा मोठा तारा बनणं अशक्य आहे असं तरी मला वाटतंय. पण ब्लॅक होल हा असा एक घटक आहे की त्याची ग्रॅव्हिटी खूप प्रचंड असते. तिथं ग्रॅव्हिटीचे लॉ इव्हेंट खूप होरायझन. हा बोल बोल इव्हेंट होरायझन. ते त्याच्याकडून एक रिंग असते, तिथं असा पॉइंट असतो की त्याच्यामध्ये इव्हेंट होरायझर. त्याच्या आउटर साइड मध्ये ग्रॅव्हिटी थोडी असते, पण इनर साइड मध्ये ग्रॅव्हिटी खूप जास्त असते. तिथं तिथं कोणतंही टाइम डायलेशन चालत नाही, कोणताही टाइम नियम चालत नाही, फिजिक्स लॉ चालत नाही. खूप अकलनीय आहे हे. हे रिसर्च शास्त्राला किती दिवस लागतील याचा विचार करा. मला सांग की आपलं जे पृथ्वीचं इव्होल्युशन आहे, मानवजात निर्मिती कशी झाली? पहिलं पाण्यामध्ये बॅक्टेरिया तयार झाले, ते एकत्र येऊन त्यांच्यापासून पाण्यात जीव तयार होऊ लागले. पण ऑक्सिजनची मात्रा वाढल्यामुळं आयस एज आली, पहिली आयस एज. त्यामुळं पाण्यातले काही खूप जास्त जीव एक्सटिंक्शन झाले आणि जे राहिलेले स्पेशीज होते आयस एज संपल्यानंतर ते बाहेर येऊन त्यात ॲल्गी तयार झालं, पाण्यात ॲल्गी तयार झालं. त्यानंतर बाहेर अजून खूप प्लांट्स वाढले ॲल्गीमुळं. मग ते पाण्यात ऑक्सिजनची थोडी कमतरता असल्यामुळं काय काय प्राणी बाहेर येऊन राहू लागले. मग त्यापासून इव्होल्युशन होऊन रेप्टाइल्स, असं डायनासॉर्स हे तयार झाले. पण एक असा 10 किलोमीटरचा ॲस्टेरॉइड जे 75,000 किलोमीटरच्या रफ्ताने अर्थवर कोलॅप्स झाला, ते मेक्सिको येथे. म्हणून डायनासॉर्स विलुप्त झाले. जे मॅमल्स राहिले होते, जे जमिनीच्या आत होते, ते वाचले आणि त्यापासून आपल्या मानवाची निर्मिती झाली. त्यापासून टायगर असतील, लॉयन असतील, जे मंकीज असतील, आणि मंकीज पासून आपलं इव्होल्युशन पहिलं होमो हॅबिलिस मध्ये झालं, मग इरेक्टस मध्ये झालं, होमो निअंडरथॅल मध्ये झालं, होमो सॅपियन आणि होमो सॅपियन्स मध्ये झालं. मग माणसांनी सवयीनुसार आगला फिजिकली आणि मेंटली त्यांची ग्रोथ झाली, त्यांचं ब्रेन डेव्हलप झालं, ते हत्यार बनवू लागले, इन्स्ट्रुमेंट बनवू लागले, ते पॉट्स बनवू लागले, ट्रेस करू लागले आणि ते इंजिनिअरिंग करू लागले. म्हणजे अमेबापासून जे होमो सॅपियन्स म्हणजे निर्मिती झालेले उत्पन्न झाले माणसाचे, खूप रंजक गोष्ट आहे. आता प्रेझेंटवरती आपण येऊया. तू सांगितलं की माणसाचा ब्रेन डेव्हलप झाला, विकास झाला माणसाचा. पण आता विकास एवढ्या लेवलला झालेला आहे की माणूस स्वतः ॲटॉम बॉम्ब म्हणून पृथ्वी नष्ट करायच्या बेतावरती. आता फक्त आपण इराण अमेरिका वॉरमध्ये रोज बातमी येते की न्यूक्लिअर वॉर होईल का नाही होईल ते. तुला काय वाटतंय की न्यूक्लिअर वॉर झालं तर काय होऊ शकतं? न्यूक्लिअर वॉर झालं तर इराणचे साईडने जे फ्रेंड्स असणार ते अमेरिकेवर बॉम्ब टाकणार, आणि अमेरिकेच्या साईडचे जे नाही ते त्या देशावर बॉम्ब टाकणार. मग असं इन्क्रीज होत होत ते न्यूक्लिअर बॉम्ब बनू शकतं आणि पृथ्वी नष्ट येऊ शकते असं मला वाटतं. आपण पाहिलं खूप ॲटॉम बॉम्ब कसा बोलतो? शास्त्रज्ञ ॲटॉम बॉम्ब कसा बोलतो? ॲटॉम बॉम्ब कसा बनतो? ॲटॉम बॉम्ब हा युरेनियम पासून बनतो. ते 90% ते जर 3% इनरिच केलं तर त्यापासून आपली मिलिटरी लाईट तयार होते. ते जर 50% इनरिच केलं तर त्यापासून डर्टी बॉम्ब बनवू शकतो. ते जर 95% इनरिच केलं त्यापासून आपण न्यूक्लिअर बॉम्ब बनवू शकतो. न्यूक्लिअर बॉम्बवर आपण न्यूट्रॉन फायर करतो आणि ते जर आपण जमिनीवर टाकला त्याचा खूप मोठा फॉलआउट होतो. लोक विस्फोटने, फॉलआउटने, रेडिएशनने आणि येणारी जी जनरेशन आहे त्याच्यावर DNA वर परिणाम होऊ शकतो, फिजिकली परिणाम होऊ शकतो. म्हणून न्यूक्लिअर बॉम्ब हा खूप घातक आहे. जसं की आपण बघितलं 1945 मध्ये अमेरिकेने
की जपानवर बॉम्ब टाकलेला अजून ही जपानच्या लोकांवर काही लोकांवर फिजिकली परिणाम आहे. आता पाहिला पण हा छोटा आहे, वयाने छोटा आहे, पण बुद्धीने जी एवढी अफाट बुद्धी आहे की तो अगदी अमिबापासून ते आता उत्क्रांतीपर्यंत आणि अगदी डायनासोर्स पासून ते ब्लॅक होल पर्यंत त्यांनी सर्व ज्ञानाचा उलगडा केलेला आहे. तर आजच्या भागामध्ये आपण सार्थकशी बोललोय. आम्हाला सार्थक खूप अभिमान वाटतो तुझा, थोडा छोटा आहे एवढं तुझी अफाट बुद्धी आहे.